सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज ही एक नैतिक अत्यावश्यकता आणि व्यावहारिक गरज आहे. दरवर्षी 12 डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांसाठी आरोग्याच्या वाढत्या चळवळीला एक वार्षिक आधार म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटना WHOनं या दिवसाला प्रोत्साहन दिलं आहे. मजबूत आणि लवचिक आरोग्य प्रणाली आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणं हे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिनाचं उद्दिष्ट आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आर्थिक स्थितीची, सामाजिक दर्जाची किंवा लिंगभावाची पर्वा न करता आवश्यक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात. 2012 साली युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज UHCला संयुक्त राष्ट्रांची ऐतिहासिक आणि एकमतानं मान्यता मिळाली. परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 12 डिसेंबर 2017 रोजी संयुक्त राष्ट्रांनी ठराव 72/138 द्वारे 12 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिन अर्थात UHC म्हणून घोषित केला. सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज साध्य करणं हे शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030 अजेंड्याचा एक महत्वाचा भाग आहे. दरवर्षी 12 डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज समर्थक आरोग्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांची आपबीती सांगण्यासाठी आवाज उठवतात. जगानं आतापर्यंत काय साध्य केलं आहे त्याबद्दल माहिती देतात. नेत्यांना आरोग्यामध्ये मोठी आणि स्मार्ट गुंतवणूक करण्याचं आवाहन करतात. तसंच जगाला UHCच्या जवळ नेण्यासाठी मदत करण्यासाठी वचनबद्ध होण्यास विविध गटांना प्रोत्साहित करतात. सार्वत्रिक आरोग्याचं महत्व म्हणजे आरोग्य समतेला प्रोत्साहन देणं. हा दिवस आरोग्य सेवा उपलब्धतेतील असमानता दूर करण्यावर भर देतो. सर्व लोकसंख्येसाठी सेवा समावेशक आहेत याची खात्री करतो. धोरण सुधारणांना प्रोत्साहन देतो. आरोग्य सेवा परवडणाऱ्या आणि सुलभ बनवणाऱ्या आरोग्य सेवा धोरणांना प्राधान्य देण्याचं आवाहन सरकारं आणि संस्थांना केलं जातं. हा दिवस सार्वत्रिक आरोग्याबाबत जागतिक सहकार्याला चालना देतो. तसंच आंतरराष्ट्रीय संस्था, सरकारं आणि समुदायांना शाश्वत आरोग्य सेवा उपायांसाठी एकत्र येण्यास एक व्यासपीठ म्हणून काम करतो. UHC व्यक्तींना आपत्तीजनक आरोग्य सेवा खर्चापासून वाचवून गरिबी कमी करतो आणि आर्थिक वाढीला चालना देतो. न परवडणारे आरोग्य खर्च कमी करणं ही 2025च्या UHC दिन मोहिमेची मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील लाखो लोकांना आजही वेळेवर आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळत नाहीत. उपचारांचा खर्च, डॉक्टरांची अनुपलब्धता किंवा माहितीचा अभाव यासारख्या अनेक कारणांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. 2025च्या मोहिमेची संकल्पना या आकडेवारीमागील अनुभवांवर लक्ष केंद्रित करते. सरकारी निर्णय घेणाऱ्यांना आठवण करून देते की परवडणारे आरोग्य खर्च आपल्या समुदायांना गरीब आणि आजारी बनवत आहेत आणि आपल्याला सर्व शाश्वत विकास उद्दिष्टांपासून मागे ठेवत आहेत. आरोग्य हा विशेषाधिकार नाही, तो मानवी हक्क आहे. म्हणूनच दिव्यांगांच्या क्षेत्रात नॅशनल ट्रस्ट अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी निरामय हेल्थ इन्शुरन्स अर्थात निरामय आरोग्य विमा योजना आहे. निरामय हेल्थ इन्शुरन्सचं उद्दिष्ट ऑटिझम अर्थात स्वमग्नता, सेलेब्रल पाल्सी अर्थात स्नायू दुर्बलता, बौद्धिक अपंगत्व आणि बहुअपंगत्व असलेल्या व्यक्तींना परवडणारी आरोग्य विमा सेवा प्रदान करणं, दिव्यांग व्यक्तींमध्ये आरोग्य सेवा मिळवण्याच्या वर्तन प्रवृत्तीला प्रोत्साहन देणं, दिव्यांग व्यक्तींची सामान्य आरोग्य स्थिती आणि जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हे होय. वयाच्या गटानुसार एकच प्रीमियम असतो. दिव्यांगत्वाच्या प्रकाराचा विचार न करता समान कव्हरेज दिलं जातं. राष्ट्रीय ट्रस्ट कायद्याअंतर्गत ज्यांच्याकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे अशा सर्व विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती पात्र असतात. भारतामध्ये आयुष्मान भारत सारख्या योजना या दिशेनं उचललेली महत्वाची पावलं आहेत. या दिनानिमित्त सरकार, आरोग्य संस्था आणि नागरिक एकत्र येऊन आरोग्य सेवा सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या बनवण्याच्या ध्येयासाठी काम करण्याचा संकल्प करतात. आरोग्य हा प्रत्येक मानवाचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्काची पूर्तता करण्यासाठी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आवश्यक आहे. वृत्तविशेषच्या या भागाच्या लेखिका होत्या अपर्णा भालेराव, प्रादेशिक दिव्यांग सशक्तीकरण केंद्र, नागपूर.